मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण हे मायक्रोपेनिसचं पिनाईल लेंथनिंग सर्जरी म्हणजे लिंगाची लांबी वाढवणे, तर हे सर्जरी आपण नवी मुंबईमध्ये इथं पहिल्यांदाच आपण मेडिकवर हॉस्पिटलमध्ये केलेली आहे। तर ही जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर आव्हाने होते। एक तर पेशंट 24 वर्षाचा होता आणि त्याला कंजेनिटल मायक्रोपेनिस होतं। कंजेनिटल मायक्रोपेनिस म्हणजे जन्मतः त्याची लिंगाची लांबी 2.5 इंचापेक्षा कमी होती, तर ती आपल्याला वाढवायची होती, कारण त्याला पुढे लग्न करण्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याला ॲटलिस्ट एक 5.5-6 इंचाची आपल्याला लांबी देणे गरजेचं होतं। तर हा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याचं टेस्टोस्टेरॉन लेवल पण कमी होते। टेस्टोस्टेरॉन लेवल आपण वाढवले। त्याच्यानंतर हे ऑपरेशन मी आणि डॉक्टर आशिष सांगलीकर प्लॅस्टिक सर्जन आम्ही दोघांनी मिळून केले। ऑपरेशन साधारणतः 2.5-3 तासाचे ऑपरेशन होते आणि ह्याच्यामध्ये मेडिकवरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे। इन्फ्रास्ट्रक्चरचा भरपूर उपयोग झाला। पेशंटचं क्रेडिट फॅसिलिटी होती ते पण उपयोगी पडली, त्यामुळे खर्चाचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंटची लांबी आपण यशस्वीरित्याने 6 इंचापर्यंत वाढवण्यात आपल्याला यश आलेलं आहे। तर ही नवी मुंबईमध्ये अशी मायक्रोपेनिसची पहिली सर्जरी आपल्या इकडे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार झालेली आहे। पण नॉट ओनली मायक्रोपेनिस तर एक 10 लाखातून एखादा ही कंडिशन होते, हे तर म्हणजे जन्मजात कंडिशन आहे। पण असे पण पेशंट आपल्याकडे आता आपण करणार आहेत की ज्यांना लिंगाची लांबी वाढवायची आहे, लिंगाची डायमीटर वाढवायचं आहे, असे पण पेशंटचा पण आपण लिंगाची लांबी वाढवायची पिनाईल लेंथनिंग आपण सर्जरी याच्या पुढे आपण इथं करू शकतो। आणि इनफॅक्ट ह्याच्या पुढे आपण अँड्रोलॉजी सर्व्हिसेस जसं पिनाईल इम्प्लांट, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लिंग ताठरपणा याचे पण सर्व्हिसेस चालू करणार आहेत। आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की ट्रान्सजेंडर सर्जरी, ज्याला म्हणतात मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल सेक्स चेंज सर्जरी। याचं सेंटर आपण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेडिकवरमध्ये आपण सरांच्या मदतीनं आणि मेडिकवरच्या मदतीनं आपण इथं यशस्वीरित्या चालू करणार आहे। याचा उपयोग सर्वांना व्हावा त्याच्यासाठी आपण हे अवेअरनेस म्हणून आपण लैंगिक आजार